कबूतरखान्यावर तुर्तास बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टानं हा मोठा निर्णय दिलेला आहे। कबूतरखान्यावरची सुनावणी आता 1 महिन्यानंतर होणार आहे। दरम्यान सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टानं सरकारला फटकारलेलं आहे। कबुतरांना खाद्य घालण्यासाठी रेसकोर्सचा विचार करण्याची याचिकाकर्त्यांनी मागणी केलेली होती। तर कबूतरखाना सुरू ठेवणं योग्य की अयोग्य हे तज्ञ समिती ठरवेल असं कोर्टानं सांगितलंय। तज्ञ समिती आपला अहवाल बीएमसी कडे देईल आणि त्या अहवालावर हरकती आणि सूचना मागवल्या जातील। त्यानंतर बीएमसी आदेश जारी करेल असं कोर्टानं सांगितलंय। तर हायकोर्टानं सुनावणीवेळी काय म्हटलंय पाहूया। कबूतरखान्यावर तुर्तास बंदी कायम। सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टानं सरकारला फटकारलं। कबुतरांसाठी रेसकोर्सचा विचार करावा याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं। तर तज्ञ समिती नेमण्यात यावी हायकोर्टानं म्हटलं। कबूतरखाना सुरू ठेवणं योग्य की अयोग्य हे समिती ठरवेल। तज्ञ समिती आपला अहवाल बीएमसीला सोपवेल। अहवालावर बीएमसी हरकती सूचना मागवेल। त्यानंतर बीएमसी आदेश जारी करेल। न्यायालयाने सुचवलं होतं की एक तज्ञ लोकांची समिती नेमा आणि ती समिती ह्याच्याविषयी पूर्ण अभ्यास करून विचार करेल आणि काहीतरी निर्णय घेऊन त्याप्रमाणे न्यायालयाला त्यांचं म्हणणं न्यायालयापुढे मांडेल। या सर्व लोकांचे यानी की 12 जणांची 11 ते 12 जणांची समिती कोर्टाने न्यायालयाने केलेली आहे आणि ह्या समितीचा जो काही निर्णय येईल त्याच्या आधारे न्यायालय पुढचे हुकूम करेल। न्यायालयाने 4 आठवड्याकरता हे काम स्थगित पुढे ढकललेलं आहे। 4 आठवड्यांनी ही कामं पुन्हा न्यायालयापुढे येतील।